अभ्यास तुमचा, स्वप्न तुमचं, ध्येय तुमचं, पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्यासोबतच थोडी धडपड आमचीसुद्धा. हॅलो वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण एक आठवडा सक्सेसफुली कंप्लीट केलेला आहे, जो आपण एक नवीन उपक्रम सुरू केला होता. रोज काही प्रश्न आपण घेत आहोत, प्री आणि मुख्य दोन्ही परीक्षांच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे. कारण परीक्षेबाबत अजूनही आपण कन्फर्म सांगू शकत नाही की एक्झाम कधी होईल, आणि तोपर्यंत आपल्याला म्हणजे जसं की प्रीचा अभ्यास करायचा की मेन्सचा करायचा या सगळ्या कन्फ्युजनमधून बाहेर येऊन, किंवा एक्झामची डेट नसल्यामुळे एक मरगळ येते मनावरती, कितीही स्वतःला सांगितलं की मला अभ्यास करायचा आहे तरीसुद्धा तेवढ्या म्हणजे जेवढ्या क्षमतेने आपण अभ्यास करायला पाहिजे किंवा आपण जेवढं आपलं द्यायला पाहिजे तेवढं आपण देऊ शकत नाही. आणि म्हणून हा एक नवीन उपक्रम तुमच्यासाठी सुरू केला होता. जे पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत आहेत, ज्यांना माहिती नाही हा उपक्रम काय आहे, त्यांना डिस्क्रिप्शनमध्ये एका व्हिडिओची लिंक मिळेल की एक्झॅक्टली हा प्लॅन काय आहे, त्यांनी तो प्लीज पाहून घ्या. जे ऑलरेडी फॉलो करतात त्यांच्यासाठी हे टाइम टेबल आहे. 8 जून ते 14 जून दरम्यान कोणत्या सब्जेक्टचे कोणत्या टॉपिकवरचे प्रश्न येणार आहेत त्याचं हे टाइम टेबल आहे. तर टाइम टेबल समजून घेऊयात आणि त्यानंतर 1-2 पॉईंट आहेत जे डिस्कस करायचे आहेत. 8 जूनला आपण पाहणार आहोत. 8 जूनला मंगळवार आहे. 8 जूनला मंगळवारी असतात आपले इकॉनॉमिक्स, सायन्स आणि करंट हे 3 सब्जेक्ट असतात. इकॉनॉमिक्समध्ये दारिद्र्य अतिशय महत्त्वाचा घटक प्री मेन्स दोन्हीच्या दृष्टीने, त्यामुळे दारिद्र्य पाहणार आहोत. सायन्समध्ये वनस्पती वर्गीकरण, अर्थात खूप कन्फ्युजनवाला पार्ट आहे हा, बट तरीसुद्धा जे 30 डेज चॅलेंजमध्ये होते किंवा ज्यांनी सायन्सच्या लेक्चर्सने ॲडमिशन घेतलेलं त्यांच्यासाठी मात्र हा पार्ट सोपा असेल. ठीक आहे, तर वनस्पती वर्गीकरणावरचे प्रश्न पाहायला मिळतील. आणि करंट अफेअर्समध्ये एक मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक तो म्हणजे लोकसभा निवडणुका 2019 किंवा 2019ची जी लोकसभा आहे त्याच्यावरचे प्रश्न तुम्हाला इथे पाहायला मिळतील. 9 जूनला मॅथ्स आणि रिझनिंगमध्ये अल्फाबेट आणि नंबर सिरीज ज्या असतात त्याच्यावरती जे प्रश्न येतात, ज्याच्यामध्ये बऱ्याचदा आपल्याला लॉजिक नाही समजत, खूप जास्त कन्फ्युजन होतं, पण आयोगाचे मॅक्झिमम क्वेश्चन्स हे या टॉपिकवरती आलेले आहेत. त्यामुळे आपण मॅथ्स रिझनिंगमध्ये अल्फाबेट्स आणि नंबर सिरीजवरती जे प्रश्न आहेत ते पाहणार आहोत. मराठीमध्ये समूहदर्शक शब्द पाहणार आहोत, तर इंग्लिशमध्ये आपण अँटोनिम्स आणि सिनोनिम्स पाहणार आहोत, म्हणजे विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्द पाहणार आहोत. 10 जूनला परत आपले 3 सब्जेक्ट पॉलिटी, जॉग्रफी आणि हिस्ट्री. पॉलिटीमध्ये प्रस्तावना आणि संघराज्य व त्यांची वैशिष्ट्ये हा घटक पाहणार आहोत. जॉग्रफीमध्ये नदी प्रणाली, परत एक जास्तीत जास्त मार्क्स मिळवून देणारा टॉपिक म्हणूयात आपण, प्री आणि मेन्स दोन्हीच्या दृष्टीने महत्त्वाचा. हिस्ट्रीमध्ये महाराष्ट्रामध्ये झालेले उठाव पाहणार आहोत आणि समाजसुधारकांमध्ये बाळशास्त्री जांभेकर यांच्यावरचे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. 11 जूनला इकॉनॉमिक्समध्ये सार्वजनिक वित्त, अर्थात हा पहिल्या आठवड्यातलाच टॉपिक आहे, पण सार्वजनिक वित्त हा टॉपिक तसं पाहायला गेलं तर खूप लेंदी आहे, खूप वास्ट आहे, त्यामुळे आपण दुसऱ्या आठवड्यामध्येही त्याच्यावरचेच उरलेले जे प्रश्न आहेत ते पाहणार आहोत. सायन्समध्ये रक्ताभिसरण संस्था प्लस अस्थि संस्था या घटकांवरचे प्रश्न पाहणार आहोत. आणि करंट अफेअर्समध्ये भारतरत्न पुरस्कार जे आहेत 2019चे ते प्लस TN शेषन, अतिशय चर्चेमध्ये असणारं एक व्यक्तिमत्व, त्यांच्याबद्दल आपण पाहणार आहोत. चर्चेमध्ये इन द सेन्स म्हणजे त्यांचं निधन झाल्यानंतर ज्या व्यक्ती चर्चेमध्ये असतात किंवा मोठ्या पदावरती असणाऱ्या व्यक्ती जेव्हा निधन पावतात तर त्यांना आपण थोडक्यात चर्चेतील किंवा निधन वार्तामध्ये काउंट करतो. ठीक आहे, त्यानंतर 12 जूनला लसावी मसावी हा मॅथ्स रिझनिंगमधला पार्ट आहे. त्यानंतर मराठीमध्ये लिंग आणि वचन, मराठी ग्रामरच्या बॅचमध्ये असणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना हे कंपल्सरी आहे, तुम्हाला हे प्रश्न जे आहेत लिंग वचनवरचे ते सॉल्व करायचेच आहेत. कारण जसं मी तुम्हाला प्रत्येक लेक्चरनंतर होमवर्क देते तर हे तुमच्यासाठी फार जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, त्यानंतर इंग्लिशमध्ये प्रोनाऊन, आपण नाऊन ऑलरेडी पाहिलेला आहे, त्यानंतर प्रोनाऊन म्हणजे असं जर आपण सिरियली गेलो तर इंग्लिश तुमचं बऱ्यापैकी कव्हर होऊन जाईल. त्यानंतर 13 जूनला लॉचे क्वेश्चन असतील. खरं तर आपण मायनर ॲक्ट घेणार होतो, पण सुरुवातीला मेजर ॲक्ट जर घेतले तर अर्थात एक कायदा जो आहे तो संपायला कदाचित 1 महिनासुद्धा जाऊ शकतो. म्हणजे त्या दृष्टीने जर आपण विचार केला आत्तापर्यंतचे आयोगाचे प्रश्न पाहायचे म्हटलं तर, त्यामुळे आधी आपण मायनर ॲक्ट कंप्लीट करूयात आणि त्यानंतर आपण मेजर ॲक्टकडे वळणार आहोत. हुंडाबंदी अधिनियमावरचे प्रश्न पाहायला मिळतील. त्याचबरोबर तुम्हाला मेन्सचे काही क्वेश्चन पाहायला मिळतील. मेन्सचे जे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात त्याचंसुद्धा म्हणजे नेक्स्ट वीकपासून तुम्हाला एक फॉर्मॅट दिला जाईल, म्हणजे की मेन्सचे आत्तापर्यंत आपण कुठल्या सब्जेक्टचे क्वेश्चन घेणार आहोत. फॉर एक्झाम्पल आत्ता यावेळेला आपल्याला तुम्हाला काही हिस्ट्री आणि जॉग्रफी आय थिंक क्वेश्चन तुम्हाला मिळाले होते, तर त्या पद्धतीने आपण काय करूयात, मेन्सचा एक तुम्हाला सब्जेक्ट सांगितलं जाईल आणि त्या सब्जेक्टचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स तुम्हाला मिळतील.
14 जूनला पॉलिटीमध्ये मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे यांच्यावरती प्रश्न पाहायला मिळतील. जॉग्राफीमध्ये हवामान हा महत्त्वाचा घटक आहे आणि हिस्ट्रीमध्ये 1857चा उठाव आणि नाना शंकर सेठ म्हणजे समाजसुधारक इथे आपण कव्हर करतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने प्रीसाठी हे टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहेत. लक्षात घ्या, फर्स्ट वीकमध्ये घेतलेले टॉपिक जरी असतील किंवा आत्ताचे जरी टॉपिक असतील तरी हे इम्पॉर्टंट आहेत. आणि खूप जणांचा खूप चांगला फीडबॅक आलेला आहे याबाबत की मॅडम खूप चांगला उपक्रम आहे, याचा खूप फायदा होतोय. एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा मी तुम्हाला हा टॉपिक सांगत आहे त्यावेळेला तुम्हाला तुमचं बुक उघडायचं आहे आणि हा टॉपिक रीड करायचा आहे. या टॉपिकमधली प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला समजून घ्यायची, फॅक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. जेव्हा प्रश्न येतो त्याच्यामध्ये एखाद्या प्रश्नामध्ये तुम्हाला फारच कन्फ्युजन असेल तर तो प्रश्न जो आहे तो तुम्ही त्याचं एक्सप्लेनेशन किंवा का कन्फ्यूज आहात हे तुम्ही विचारू शकता आणि तुम्हाला उत्तर देण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो. म्हणजे ज्याचं पण आमच्या लगेच लक्षात येते की एखाद्याने प्रश्न विचारले तर आम्ही त्याला लगेच आन्सर करण्याचा प्रयत्न करतो. बट समजा राहून गेलं तर ॲटलिस्ट तुम्ही पुन्हा एकदा विचारण्याची तसदी घ्या. बट जसं काही जण रिक्वेस्ट करत आहेत की तुम्ही एक्सप्लेनेशन पण द्या, तुम्ही बरंच काही द्या, अर्थात द्यायला काहीच प्रॉब्लेम नाही. या सगळ्या प्रश्नांचं एक्सप्लेनेशन तुम्हाला द्यायचं म्हटलं तर ते व्हिडिओच्या माध्यमातून देता येईल किंवा रिटर्न देता येईल, तो इश्यू नाही आहे. मेन मुद्दा हा आहे की जर तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत, आधी टॉपिक दिलेत, त्यानंतर प्रश्न दिलेत, त्यानंतर एक्सप्लेनेशन पण दिलं, मग तुम्ही स्वतः काय करत आहात. म्हणजे इथे प्लीज चुकीच्या अर्थाने घेऊ नका, पण हे प्रश्न याच्यासाठी आहेत, हे टॉपिक मी टाईमटेबल आधी यासाठी देते की तुम्ही तो टॉपिक एकदा नजरेखालून घालावा. त्यानंतर जेव्हा तुम्ही प्रश्न सोडवाल आणि समजा 15 प्रश्नांपैकी तुमचे काही प्रश्न चुकले, काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला बरोबर नाही आली, तर तुम्ही पुन्हा जाऊन तो टॉपिक पाहावा, हे माझं का चुकलं ते तुम्ही फाइंड आउट करावा, हा एक हेतू असतो. थोडंफार कन्फ्युजन तुमचं करंटच्या बाबतीत होऊ शकतं, कारण करंटसाठी प्रश्न काढताना वापरलेला रेफरन्स आणि तुम्ही वापरत असलेला रेफरन्स याच्यामध्ये डिफरन्स असू शकतो. तर मी शक्यतो प्रयत्न करेन तुम्हाला रेफरन्स अवेलेबल करून देण्याचा, म्हणजे रेफरन्सचं ॲटलिस्ट नाव सांगण्याचा की हे प्रश्न कुठल्या, म्हणजे जसं की परिक्रमा आहे की अभिनवचं बुक आहे किंवा इतर कुठलेही आहे की इंटरनेटचा वापर करून काढलेत, हे सांगण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न करू शकतो. पण जर याचं एक्सप्लेनेशन तुम्ही स्वतः केलं, काही स्टुडंट आहेत जे ओळखीचे आहेत ते सांगत आहेत की त्यांनी जे पण क्वेश्चन येतात तर त्याच्यासाठी सेपरेट नोटबुक बनवलेली आहे, ते नोट डाऊन करतात. काही जण, तुमच्याकडे टेलिग्रामला एक ऑप्शन असतो सेव्ड मेसेज म्हणून, तिथे तुम्ही स्वतःचेच मेसेज जे आहेत, म्हणजे तुम्हाला जो पण मेसेज पाहिजे तो तुम्ही तिथे फॉरवर्ड करून ठेवू शकता, ते तुमच्याकडे सेव्ह राहतात. ठीक आहे, तर तुम्हाला जर खूप जास्त कन्फ्युजन होत असेल तसं तर तुम्ही चॅनलला जॉईन असाल तर कन्फ्युजनचा प्रश्न येत नाही. ग्रुपवरती खूप सगळे मेसेज असतात, चॅनलवरती तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. पण तरीसुद्धा नाही तर तुम्ही स्वतःच्या सेव्ड मेसेजेसमध्ये ते जे क्वेश्चन्स आलेले आहेत ते तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता. नंतर एकूण 100 प्रश्न झाल्यानंतर तुम्ही ते 100 प्रश्नांची टेस्ट घेऊ शकता, कसंही तुम्ही मॅनेज करू शकता. ठीक आहे, तर इथे जास्त कारणं देत बसू नका आणि अगदीच स्पून फिडिंगची सवय लावून घेऊ नका की सगळंच मिळालं पाहिजे. द्यायला आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, आम्ही देऊ. पण मला असं वाटतं की ते जर तुम्ही स्वतःहून केलं तर त्याचा तुम्हाला जास्त फायदा होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता इथे एक घटक घेतला आपण दारिद्र्यावरचे समजा 15 प्रश्न आले, ते 15 प्रश्न तुम्ही सोडवले, 15 प्रश्नांपैकी 10 बरोबर आले, 5 चुकले. त्या 5 चुकलेल्या प्रश्नांचं उत्तर जर तुम्ही स्वतः शोधून काढलं ते तुमच्या जास्त लक्षात राहील. जर आम्ही तुम्हाला 15च्या 15 प्रश्नांची उत्तरं दिली तर इथे कुठेतरी असं होऊ शकतं की ते मिळते म्हटल्यानंतर तुम्ही स्वतः कम्प्लिटली निष्क्रिय राहता आणि ते मला अजिबात नको आहे. म्हणून तुम्हाला सांगते की जेवढं तुम्ही, समजा त्या 5पैकी तुम्हाला 3ची मिळाली उत्तरं, 2चं नाही समजलं, तुम्ही विचारू शकता. तिथे ज्यांनी कोणी प्रश्न काढले ते तुम्हाला नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतील. पण इथे तुमची भूमिका सुद्धा महत्त्वाची आहे. म्हणजे फक्त मला मिळाले, मी पाहिले आणि सोडून दिले असं होऊ नये. कारण हा उपक्रम सुरू करण्यापाठीमागचा मुख्य हेतू हा आहे की आत्तापर्यंत एक्झामची डेट माहीत नसल्यामुळे जो आपला वेळ वाया गेला आहे, किंवा आपण जरी अभ्यास करायचा म्हटलं तरी आपण तेवढ्या कॉन्सन्ट्रेशननी अभ्यास करू शकत नाही. या सगळ्या गोष्टी कुठेतरी बाजूला व्हाव्यात आणि तुम्ही फुल फोकसनी अभ्यास करावा, म्हणून आपण हे सुरू केले. हा मुद्दा लक्षात घ्या. ठीक आहे, कारण जर तुम्हाला मी सगळं देत बसलो तर मग तुम्ही स्वतः काय करणार आणि तुम्हाला याचं आउटपुट काय मिळणार. कारण एक्झाममध्ये तुम्हाला स्वतःला प्रश्न सोडवायचे आहेत. लक्षात येते, म्हणजे प्रत्येक पॉईंट व्यवस्थित लक्षात घ्या. कारण जेवढं तुम्ही स्वतः मेहनत कराल किंवा जेवढं तुम्ही प्रॅक्टिकली ते स्वतः आजमावाल तेवढं तुम्हाला जास्त फायदा होईल. ठीक आहे, मगाशी मी मराठी ग्रामरच्या बॅचमधल्या स्टुडंटसाठी पण सांगितलं, त्यांनासुद्धा डेली लेक्चर झाल्यानंतर त्यांना एक होमवर्क असतो, एक टास्क असतं.
कारण कुठलीही गोष्ट जर तुम्ही केली म्हणजे तुम्ही शिकलात, कुठलाही एखादा चॅप्टर असू द्या, तुम्ही जर ते लेक्चर तुम्ही पाहिलं आणि त्याच्यानंतर जर तुम्ही त्याचा सराव केला तर ते जास्त तुमच्या परफेक्टली लक्षात राहतं. हा त्याच्या पाठीमागचा हेतू असतो. किंवा आपण इंग्लिश मराठी वोकॅब्लरीचे लेक्चर्स घेतो, तिथे सुद्धा मी तुम्हाला सांगते की हे शब्द वाक्यामध्ये वापरा. काही लोक जसेच्या तसे शब्द लिहून पाठवतात, गुड, म्हणजे मला छान वाटतं की हां ॲटलिस्ट तुम्ही काही ना काहीतरी फॉलो करताय. काही जण वाक्यामध्ये उपयोग करतात, ते शब्द तुमचे कधीच विसरले जात नाहीत. याच्याबाबत अगदी छोटासा एक्सपिरियन्स मी सांगते. ज्यावेळेला मला समजलं की असं जर केलं तर मला खूप जास्त फायदा होईल, आणि जेव्हा मी सुरुवात केली असे शब्द लर्न करायला, म्हणजे डेली 4-5 वर्ड्स, त्यावेळेला अक्षरशः म्हणजे इंग्लिशचे जे शब्द होते, मी कुठेही टी व्ही वगैरे पाहताना जर समजा मी जो शब्द आज घेतलेला आहे नवीन, तो शब्द मला टी व्हीवरती जर ऐकायला मिळाला तर मला खूप आनंद व्हायचा. कारण बऱ्याचदा माझ्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांना त्या इंग्लिश शब्दाचा किंवा त्या फ्रेजचा अर्थ माहीत नसायचा, जो की मला माहीत असायचा. आणि मराठीच्या बाबतीत तर खूप गंमत यायची. म्हणजे एखाद्याला चिडवायचं असलं ना तर काहीतरी शब्द असे म्हणजे जसं की भद्रेश्वर दीक्षिती वगैरे असे काहीतरी शब्द असायचे ना, झारीतला शुक्राचार्य वगैरे असे शब्द शोधून काढलेले असायचे मी, आणि ते शब्द मी वापरायचे किंवा माझ्यासोबत जे माझे स्टुडंट आहेत ते वापरायचे, आणि आम्हाला मज्जा यायची ते लर्न करायला. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही ते एन्जॉय करू शकता आणि त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे, हे मुद्दे लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला आमच्याकडून सांगितली जाते, त्याच्या पाठीमागे काहीतरी महत्त्वाची भूमिका असते किंवा त्याचा काहीतरी फायदा तुम्हाला होणार असतो. ठीक आहे, आय होप तुम्हाला टाइम टेबल समजलं असेल आणि बाकीचे मुद्दे जे मला बोलायचे होते ते मी बोलले. हा एक नव्याने सुरू केलेला उपक्रम आहे, त्यामुळे काही गोष्टींमध्ये थोडंफार मागे पुढे होऊ शकतं. जसं की क्वेश्चनचं फिक्स टायमिंग नसेल सेंड करण्याचं, टाईम टेबलला 1-2 दिवस लेट होत असेल, म्हणजे अर्थात आम्ही लवकरात लवकर सेंड करण्याचं, पण ते एक गोष्ट जी आहे ती आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करतोय. सो अगदीच ही सुरुवात आहे, त्यामुळे तुम्ही मोठ्या मनाने माफ कराल अशी एक अपेक्षा आहे. आणि प्लीज या टीमला सपोर्ट करण्यासाठी, कारण ही सगळी मेहनत टीमची आहे, या टीमला सपोर्ट करण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि त्या टीमला प्लीज थँक्यू म्हणा. माझ्याकडून तर थँक्यू आहे, पण तुमच्याकडून ज्यावेळेला तुम्ही स्वतःहून थँक्यू म्हणाल त्यावेळेला त्यांनासुद्धा छान वाटतं. कारण कुणी पर्सनली त्यांना जर फीडबॅक दिला असेल क्वेश्चनबद्दल तर त्यांना छान वाटतं, आणि त्या आणखी चांगल्या म्हणजे जेवढ्या क्षमतेने करतात किंवा जेवढा उत्साह त्यांना आहे तो उत्साह त्यांचा वाढू शकतो. त्यामुळे लाईक करा आणि त्याचबरोबर त्यांना थँक्यू म्हणायला विसरू नका. आणि असेच नवीन उपक्रम तुमच्यासाठी जे मी घेऊन येणार आहे, तर त्या उपक्रमांसाठी वॉरियर ऑफिसरला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.